700-750 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या पावन मातीमध्ये भागवत संप्रदायाची पताका रोवली गेली। संत साहित्य, वारकरी चळवळ, वारकरी मंडळी, भजनी मंडळी, गवळणी म्हणणारे, भारुड म्हणणारे, मृदंगाचार्य, गायक, वादक, वारी करणारे, गाथेचं पारायण करणारे, ज्ञानेश्वरींच्या ओव्या मुखपाठ असलेले, संत जनाबाईंना आपली आई मानणारे, ज्ञानेश्वरांना आई मानणारे, निळोबाराय, संत सेना महाराज, चोखोबा, बहिणाबाई, सोयराबाई, ही सगळी आमची आदर्श आहेत, आमच्या प्रेरणा आहेत, आमचे देव आहेत। हे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये देवापेक्षाही मोठं स्थान संतांना आहे। त्या संतांचं नाव घेऊन काही जण विष पेरतायत, भांडण लावतायत, हिंसा पेरतायत, गुन्हेगारांचं समर्थन करतायत, दहशतवाद्यांचं समर्थन करतायत आणि काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारतायत। त्यांना माझं सांगणं आहे, गांधीजींच्या नेतृत्वात जी काँग्रेस वाढली, गोपाळकृष्ण गोखले असतील, रानडे असतील, ही सगळी मंडळी ही वारकरी तत्वज्ञानावर निष्ठा असलेली, हे तत्वज्ञान आत्मसात केलेली मंडळी होती। गांधीजींची जी 3 माकडं आपण पाहतो, काकासाहेब कालेलकरांनी गांधीजींना मराठी भक्ती संप्रदायातील, मराठी भक्त संप्रदायातील, संत साहित्यातील जे वाङ्मय त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, त्यामधल्या अभंगाची प्रेरणा आहे गांधीजींची 3 माकडं म्हणजे पापाची वासना नको दावो डोळा, त्यापेक्षा आंधळा मी बरा, असा तुकोबांचा अभंग आहे। सगळ्याला सोबत घेऊन जाणारे, प्रेमाची, अहिंसेची, बंधुभावाची, सहिष्णुतेची, श्रमप्रतिष्ठेची, स्त्री पुरुष समानतेची ही शिकवण वारकऱ्यांकडून काँग्रेसवाल्यांकडे आमच्याकडे आलेली आहे। महाराष्ट्रातच काँग्रेसची स्थापना झाली। काँग्रेस विचारांना भारतभर जो मान्यता मिळाली ती वारकरी विचारांवर निष्ठा असल्यामुळेच। महानुभाव संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय, सुफी संप्रदाय असेल, समतेची चळवळ असेल, या सगळ्या आपल्या मातीतल्या चळवळीतून काही मोती काँग्रेसनं उचललेले आहेत आणि ते घेऊन देश इथपर्यंत आणलेला आहे। आणि अशा कल्चरमध्ये, या संस्कारामध्ये वाढलेल्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जन्म घेतलेल्या, कुलधर्म कुलाचार पाळणाऱ्या, वारीची परंपरा असलेल्या बाळासाहेबजी थोरात यांना वारकऱ्यांचं नाव घेऊन जर कोण धमकी देत असेल तर त्यांनी भ्रमात राहू नये। काय केलं काँग्रेस पक्षानं वारकऱ्यांसाठी असं विचारणारी काय मंडळी, त्याचे कोण भंडारी महाराज आहेत आणि त्याचे सगळे बगल बच्चे आहेत, त्यांचे राजकीय पाठीराखे आहेत, काय राजकारणी आहेत, हे विचारतात ना, त्यांना मला सांगायचंय आवर्जून, 10 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती 2 वारकरी माणसं होती, माळकरी माणसं होती, अबीर गुलाल लिहिणारी माणसं होती, अष्टगंध लिहिणारी माणसं होती, गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारी माणसं होती, ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानापासून सावतामाळी यांच्या श्रमप्रतिष्ठेपर्यंत निरूपण करणारी मंडळी होती, वारी करणारी मंडळी होती। त्यांची नावं होती स्वर्गीय बाळासाहेबजी भारदे आणि विस पागे। 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेचे, विधान परिषदेचे अधिष्ठान असलेली ही वारकरी माणसं होती। तुम्ही काँग्रेसचा संबंध विचारता वारकरी विचारांशी? तुम्ही कोणाला केला अध्यक्ष? 4 पक्ष सोडून आलेल्यांना? आध्यात्मिक वारसा, हिंदू धर्म, वारकरी तत्वज्ञान याच्याशी कसलंही सोयरसूतक नसलेली माणसं, निष्ठा सोडून आलेली, आपल्या पाठीराख्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेली, कायदा सोडून वागणारी माणसं तुम्ही अध्यक्ष सभापती केली हो। तुम्ही काय सांगता आम्हाला? ऋषितुल्य माणसं होती पागे साहेब आणि भारदे साहेब, त्यांचं साहित्य आजही उपलब्ध आहे। काँग्रेस आणि वारकरी आमच्यासाठी वेगळे नाहीयेत। ज्या निष्ठेनं वारकरी ज्ञानोबा तुकोबांची वारी करतो, त्याच निष्ठेनं ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान, शांतीचं, अहिंसेचं, बंधुभावत्याचं आम्ही लोकांमध्ये घेऊन जातो। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका, ह्याच आमच्याही प्रेरणा आहेत आणि देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावं याशी बरे, हा बाणा पण आमच्याकडे वारकरी चळवळीतूनच आलेला आहे। गाथेमधल्या अभंगाच्या ओळी, ज्ञानेश्वरीमधल्या ओव्या, भारुड एकनाथ महाराजांची ऐकण्यातच आमचं पण लहानपण गेलेलं आहे। जे कीर्तनकार, जे वारकरी, जे निरूपणकार, संत एकनाथ महाराजांनी घालून दिलेली निरूपणाची, कीर्तनाची मर्यादा पाळतात, त्यांच्या पायाशी आम्ही नतमस्तक होतो आहे आणि असणार आहे।
पण जी मंडळी नथुराम गोडसे सारख्यांचं उदात्तीकरण करतील आणि वारकरी चळवळीचं पांघरून घेतील, त्यांना सांगणं आहे की वारकरी संस्कृतीला बदनाम करू नका. तुम्ही ज्या पक्षाच्या भरोशावर नाचताय, उड्या मारताय, ज्या नेत्यांच्या भरोशावर नाचताय, उड्या मारताय, ज्यांची पाकिटं तुम्हाला पोचतायत, म्हणून तुम्ही हिंसेचा प्रसार करताय, सर्वधर्म संभाव हे ढोंग आहे म्हणताय, माणसा माणसामध्ये द्वेष पेरताय, त्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, तुमचं राजकारण पक्षात जाऊन करा, तुमचं राजकारण संघटना काढून करा. आम्ही तुमचं स्वागत करू, आम्ही एका पक्षाचे आहोत. पण वारकऱ्यांची पवित्र गादी, कीर्तनाची पवित्र परंपरा ही उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आपल्या राजकारणासाठी निवडणूक आहेत, रस्ता आहे, मैदान आहे, तिथे एकमेकाच्या समोरासमोर जाऊ. पण वारकरी चळवळीला बदनाम करू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका, ज्ञानोबा तुकोबांचा वारसा बदनाम करू नका.